सोलापूर शहरामधील अवैध धंदे बंद व्हावेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुहास कदम यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे। मागील 8 दिवसापासून पूनम गेट येथे त्यांचं आंदोलन सुरू आहे। प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्यांनी त्यांना आत्तापर्यंत उत्तर दिलं नाही किंवा एकही अधिकारी येथे येऊन भेटला नाही। शिवसेनेचे सिद्धाराम म्हेत्रे यांनी सुहास कदम यांची गाठ घेतली आणि यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपण हा विषय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडू आणि एकनाथ शिंदे यांना घेऊन आपण मुख्यमंत्री यांना हा विषय सोडवायला लावू असं बोलताना सांगितलं। तर भरपूर आहेत सोलापूर शहरात जसे आहे तसे ग्रामीण भागात म्हणून भरपूर अवैध धंदे आहेत, पण एवढं 8-8 दिवस उपोषणाला बसते आणि त्या करते तरी पण प्रशासन काही त्याची दखल घेत नाही। ही फार गंभीर बाब आहे आणि पोलिसावर कोणाचा दबाव आहे एवढा हेच आम्हाला समजून घ्यायचं आहे। मग मगाशीच बोललो मी पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सर्व बाबी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर काढणार आहे आणि हे सगळे निवेदन देऊन शिंदे साहेबांना घेऊनच आम्ही सीएम साहेबांना भेटणार आहे। भाऊ वस्तुस्थिती काय चाललं काय नाही, त्यांच्या कानापर्यंत आहे की नाही, काय हे खालचे लोकच काय नाटकं चालवलेत याचं कुठंतरी पर्दाफाश व्हायला पाहिजे। म्हणून त्यासाठी आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांना घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेटणार आहे, सविस्तर निवेदन देणार आहे। तुम्ही गृहराज्यमंत्री होता महाराष्ट्राचे, त्यावेळेचा अनुभव आणि आत्ताचा गृहराज्यमंत्री म्हणजे हा मंत्रालय कसं वाटतं तुम्हाला? नाही, त्यावेळी असं नव्हतं। आम्ही पोलीस स्टेशनच्या कारभारात कधी हस्तक्षेप केलं नाही। इथं प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप आहे, सगळे सांगते तो वर्ण दबाव आहे। अरे तुमचं काम आहे पोलिसांचं, जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या असू द्या किंवा शहरातल्या असू द्या किंवा सामान्य जनता जी पीडित आहे जिथं अन्याय होत आहे तिथं दखल घ्यायला पाहिजे, दखल घेऊन त्याचं काहीतरी निस्तारायला पाहिजे। ते सगळं हे सोडून उगी जे अन्याय करते त्यांच्याच पाठीशी राहायचं आणि बेकायदेशीर सगळं कामं करायचं। आता परवाचा अक्कलकोटचं उदाहरण सांगितलं तुम्हाला मी, काही परवानगी नसताना पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये त्यांनी ते बेकायदेशीर बांधकाम केलं। म्हणजे पोलीस कशाप्रमाणे वागवलेत आणि कुणाच्या सांगण्यानं वागवलेत हेच आम्हाला कळेना झाले। म्हणून त्यासाठी एक मोठं आंदोलन आम्हाला भविष्यकाळामध्ये उभं राहावं लागणार आहे। वेळ आम्ही सनदशीर मार्गाने जो पहिलं सगळे उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांना सगळं माहिती देऊ, निवेदन देऊ। आता ह्यांनी दिले, स्मरणपत्र दिले, आता ह्यांनी पण आमचं मित्र पक्षाचं म्हणजे मित्र पक्षाचं जेवढं दखल जर होत नसेल शिवसेनेचं आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचं, मग त्याला अर्थ काय आहे त्याला? म्हणून त्यासाठी सर्व गोष्टी आम्ही सीएम साहेबांच्या कानावर घालू। लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका।